उधळा गुलाल वाजवारे नगारे. त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनसुयेचा तूच दत्त, अंबा भवानीचा तूच नरहरी. आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी. आज आनंदाचा दिवस आहे मंडळी. आज प्रकट दिन आहे. आज स्वामी समर्थ महाराज या धर्तीवर प्रकट झाले. त्या दिव्य क्षणाचा हा उत्सव आहे. रामकृष्ण हरी मंडळी. श्री स्वामी समर्थ मंडळी. आज एक विशेष दिवस आहे. चैत्र शुद्ध द्वितीया. हिंदू पंचांगानुसार हा तो पवित्र तिथी आहे जेव्हा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज या भूमीवर प्रकट झाले. पण मंडळी, प्रकट दिन म्हणजे नक्की काय? हा फक्त एक वाढदिवस नाही. हा एका दिव्य शक्तीच्या पृथ्वीवर अवतरण्याचा दिवस आहे, ज्या दिवशी स्वर्गातून एक तेजस्वी शक्ती या मातीवर उतरली आणि लाखो दुखावलेल्या, थकलेल्या, निराश झालेल्या माणसांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवला. आज त्याच दिव्य प्रकटीकरणाची संपूर्ण कथा आपण ऐकणार आहोत. ही कथा ऐकताना तुमचं मन शांत होईल. ही कथा ऐकताना तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. आणि ही कथा ऐकल्यावर तुमच्या हृदयात एक ठाम विश्वास जन्म घेईल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मग मंडळी, आजच्या या प्रकट दिनाच्या पवित्र दिवशी चला स्वामींच्या कथेत एकत्र बुडूया. प्रकट दिन म्हणजे काय? मंडळी, आधी एक गोष्ट नीट समजून घेऊया. प्रकट दिन आणि जन्मदिवस यात फरक आहे. जन्मदिवस म्हणजे एखाद्या सामान्य माणसाचा जन्म. आई बाबा, घर, कुटुंब या सगळ्याचा भाग असणारा. पण प्रकट दिन म्हणजे एखाद्या दिव्य शक्तीचं या पृथ्वीवर प्रगट होणं. जसं सूर्य जन्माला येत नाही, तो उगवतो. जसं दीप जन्माला येत नाही, तो प्रज्वलित होतो. तसंच स्वामी समर्थ जन्माला आले नाहीत, ते प्रकट झाले. आणि त्यांच्या प्रकट होण्यामागे एक अद्भुत, रहस्यमय आणि हजारो वर्षापूर्वी सुरू झालेली दिव्य कथा आहे. ती कथा समजली तर प्रकट दिनाचं महत्त्व काय आहे ते समजेल. मंडळी, ही कथा साधी नाही. ही कथा आहे दत्तात्रेय परंपरेतील 3 युगातील दिव्य अवतारांची. ही कथा आहे श्रीपाद श्री वल्लभ ते श्री नृसिंह सरस्वती आणि त्यांच्यापासून प्रकट झालेल्या स्वामी समर्थांची. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही कथा आहे तुमची आणि माझी. कारण जेव्हा स्वामी समर्थ प्रकट झाले, ते फक्त एका युगासाठी नव्हते. ते आजसाठी पण होते, आत्तासाठी पण होते, तुमच्यासाठी पण होते. दत्त परंपरा आणि 3 अवतार मंडळी. श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे 3रे पूर्णावतार मानले जातात. दत्तात्रेय म्हणजे काय? ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 शक्ती एकाच रूपात प्रकट झाल्या, तेच दत्तात्रेय. निर्मिती, पालन आणि संहार या 3 शक्ती एकत्र. आणि या दिव्य शक्तीनं 3 वेळा या पृथ्वीवर अवतार घेतला. पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ, पिठापुरम, आंध्र प्रदेश. इसवी सन 1320 मध्ये प्रकट झाले. त्यांनी असंख्य भक्तांचा उद्धार केला. दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती. इसवी सन 1378 मध्ये जन्म. गाणगापूर, कर्नाटक येथे त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. शेकडो शिष्य घडवले, अगणित चमत्कार केले. आणि मग आले 3रे अवतार श्री स्वामी समर्थ. पण मंडळी, या 3ऱ्या अवताराचं प्रकट होणं हे सर्वात अद्भुत होतं, सर्वात रहस्यमय होतं, सर्वात अलौकिक होतं. कारण ते जन्माला आले नाहीत, ते जागे झाले. हे कसं घडलं ते आपण पुढे सविस्तर ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, जर स्वामींची कथा ऐकताना तुमचं मन भरून येत असेल, तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण ही सेवा तुमच्या प्रेमामुळेच सुरूले. कारण ही सेवा तुम्ही प्रेमामुळेच सुरू करा. तर एक लाईका तुमच्या प्रेमामुळेच सुरू झाला. तर एक लाईक मैं निष्कर्णही करते, कारण ही सेवा तुम्हा मनच सुरू धेलत असेल.
श्री स्वामी समर्थ. कर्दळी वन आणि 350 वर्षांची तपश्चर्या मंडळी. आता आपण जाणार आहोत एका अशा जंगलात जे आज आंध्र प्रदेशातील श्रीशैल पर्वताजवळ आहे. हे जंगल होतं कर्दळी वन. घनदाट, शांत, दुर्गम. इसवी सन 1458च्या आसपास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्तात्रेयांचा दुसरा अवतार गाणगापूरहून निघाले. त्यांनी आपल्या शिष्यांना पाद्या, निर्गुण पादुका दिल्या आणि नदीच्या विरुद्ध दिशेनं फुलांच्या तरंगत्या आसनावर बसून ते अदृश्य झाले. शिष्य किनाऱ्यावर उभे राहिले. डोळ्यात अश्रू, हृदयात विरह. ते गेले होते कर्दळी वनात. तिथे त्यांनी घोर तपश्चर्या सुरू केली. मंडळी, किती वर्ष? 350 वर्ष. 350 वर्ष. हा आकडा जरा थांबून मनात घोळवा. आपल्या आजोबांचे आजोबा, त्यांच्याही आजोबांच्या काळापूर्वीची ही गोष्ट आहे. त्या 350 वर्षात जगात किती बदल झाले असतील. राजे आले, गेले. साम्राज्ये उभी राहिली, ढासळली. माणसांच्या पिढ्यांवर पिढ्या जन्मल्या आणि मरण पावल्या. पण त्या कर्दळी वनात एक दिव्य शक्ती ध्यानस्थ होती, स्थिर होती, जागृत होती. त्यांच्या देहाभोवती हळूहळू वारूळ तयार झालं. झाडांच्या वेली त्यांना वेढून गेल्या. जंगलानं त्यांना आपल्या कुशीत सामावून घेतलं आणि त्या वारुळात एक दिव्य तेज शांतपणे जपलं जात होतं. उद्धवाची कुऱ्हाड आणि प्रकटीकरण मंडळी. आता या कथेत येतो तो क्षण, तो एकच क्षण ज्यानं संपूर्ण जगाचा इतिहास बदलला. एके दिवशी त्या कर्दळी वनात एक लाकूडतोडी आला. त्याचं नाव होतं उद्धव. साध्या घरातला माणूस. रोज जंगलात येतो, लाकूड तोडतो, घरी नेतो, जगतो. त्या दिवशी उद्धव जंगलात खोलवर गेला. त्यानं एक जुनाट वारूळ पाहिलं, झाडांच्या वेलींनी गुरफटलेलं. त्यानं हात उंचावला, कुऱ्हाड उचलली आणि त्या वेलींवर घाव घातला. कुऱ्हाडीचा धक्का त्या वारुळाला लागला आणि तिथून रक्त वाहू लागलं. उद्धव थरथरला. त्याचा हात कापले. तो मागे सरला आणि त्या वारुळातून त्या 350 वर्षांच्या दिव्य तपाचं फळ, एक तेजस्वी, उंच, आजानुबाहू पुरुष बाहेर आला. मोठे कान, लांब बाहू जे गुडघ्यांपर्यंत पोचत होते. डोळे जणू त्रिकालदर्शी, तेज जे पाहणाऱ्याला आंधळ करेल असं. उद्धव भूमीवर कोसळला. रडत रडत म्हणाला, महाराज, माझ्याकडून चुकलं, मला माफ करा. आणि त्या दिव्य पुरुषानं शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, नशिबानं हा मार्ग निवडला होता. तुझी चूक नाही. मी जागा व्हायची वेळ आली होती आणि तूच माझा नियोजित निमित्त होतास. मंडळी, हा क्षण म्हणजे प्रकट दिन. हाच तो दिव्य प्रकट होण्याचा क्षण ज्याचा आज आपण उत्सव साजरा करतो. चैत्र शुद्ध द्वितीया. श्री स्वामी समर्थ या भूमीवर प्रकट झाले आणि लाखो जीवांचं नशीब त्याच क्षणी बदललं. स्वामींचा भारतभ्रमण मंडळी कर्दळी वनातून बाहेर आल्यावर स्वामी समर्थ एकट्या जागी थांबलं नाहीत. ते चालत राहिले, ते फिरत राहिले संपूर्ण भारतभर. पुरी, जगन्नाथाचं दर्शन घेतलं. काशी, विश्वेश्वराच्या चरणाशी बसले. हरिद्वार, गंगेच्या काठावर ध्यान केलं. गिरनार, जुनागडच्या पवित्र डोंगरात वास्तव्य. रामेश्वरम, दक्षिणेच्या समुद्रकिनारी पोहोचले. पण एवढंच नाही मंडळी. स्वामी समर्थांनी भारताच्या सीमाही ओलांडल्या. तिबेट गेले, नेपाळ गेले. जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, चीन, जपान अशा अनेक देशात त्यांनी भक्तांना आशीर्वाद दिले असं परंपरेत सांगतात. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगळ्या नावानं ओळखलं गेलं. पण एक गोष्ट सर्वत्र सारखीच होती. जिथे जिथे ते गेले तिथे तिथे दुःखी माणसांचं दुःख दूर झालं. आजारी माणसं बरी झाली. निराश माणसांना आशा मिळाली. हरवलेल्या माणसांना मार्ग सापडला. आणि मग एके दिवशी ते महाराष्ट्रात आले. मंगळवेढ्याजवळ थांबले. काही काळ राहिले आणि नंतर
त्यांच्या पावलांनी एक छोट्याशा नगरीची वाट धरली. ती नगरी होती अक्कलकोट. अक्कलकोटात आगमन मंडळी इसवी सन 1856. चैत्र शुद्ध द्वितीया, रविवार. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नगरीत प्रवेशले. त्या दिवशी जो कोणी त्यांना पाहिलं तो थांबला, कारण हे कोणी साधे साधू नव्हते. उंच देह, आजानुबाहू, हात गुडघ्यांपर्यंत पोचणारे, मोठे चमकदार डोळे, चेहऱ्यावर एक अपूर्व शांती जी पाहणाऱ्याच्या मनातही उतरत असे. ते सरळ खंडोबाच्या मंदिरात गेले. तिथे काही दिवस राहिले. एके दिवशी एक फकीर, मुस्लिम साधू, त्यांची परीक्षा घेण्यासाठी आला. त्यानं त्यांना एक रिकामी चिलीम दिली. त्यात तंबाखूही नव्हता. म्हणाला, जर तुम्ही खरे महात्मा आहात तर हे पिऊन दाखवा. स्वामींनी त्या रिकाम्या चिलिमेला आग लावली आणि त्यातून धूर निघाला. फकीर थरथरला. त्याचा हात जोडले गेले. त्याचे डोळे भरून आले. त्यानं त्यांची क्षमा मागितली आणि मग चोळाप्पा नावाच्या एका भक्तानं त्यांना आपल्या घरी निवास दिला. त्याच छोट्याशा घरात स्वामी समर्थ राहिले. ध्यान केलं, शिकवलं, आशीर्वाद दिले आणि त्याच घरात आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा समाधी मंदिर आहे, जिथे आजही लाखो भक्त येतात, मस्तक टेकतात, डोळे भरवतात आणि परत जातात. रिकाम्या हातानं नाही, स्वामींच्या कृपेनं भरलेल्या हृदयानं. राजा मालोजी राजेंची भेट मंडळी. अक्कलकोटचे त्या काळचे राजे होते मालोजी राजे. त्यांना स्वामींच्या दिव्य शक्तीबद्दल समजलं. राजानं ऐकलं, आपल्या नगरात एक महान अवधूत आले आहेत. त्यांच्याकडे असाधारण शक्ती आहे. ते जे सांगतात ते खरं होतं. राजानं ठरवलं. पण मंडळी, जसा राजा निघण्याची तयारी करत होता त्याआधीच स्वामी स्वतः राजवाड्यात येऊन पोचले. राजानं पाहिलं आणि डोळे भरून आले. हा माणूस नाही, ही एक दैवी उपस्थिती आहे. मालोजी राजेंनी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं. अश्रूंनी त्यांचे पाय धुतले आणि त्या दिवसापासून अक्कलकोटचं राजघराणं आणि स्वामी समर्थ यांचं एक अतूट नातं निर्माण झालं. राजानं त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतलं आणि नंतर संपूर्ण अक्कलकोट नगरी एक दिव्य तीर्थक्षेत्र बनली. स्वामींच्या लीला मंडळी. आता आपण ऐकणार आहोत स्वामींच्या काही दिव्य लीला. या लीला म्हणजे फक्त चमत्कार नाहीत. या लीला म्हणजे एक जिवंत संदेश आहे. प्रत्येक लीलेत एक शिकवण आहे. पहिली लीला. बरसीचा प्रसाद मंडळी. अक्कलकोटपासून काही अंतरावर बरसी नावाचं गाव आहे. तिथे मल्लिकार्जुन जंगम नावाचे एक महान भक्त होते. त्यांनी एक महाभोजन, महाप्रसादाचं आयोजन केलं होतं श्रावण महिन्यात. त्यावेळी स्वामी समर्थ राजा मालोजी राजेंच्या महालात होते. 7 दिवस स्वामींनी महालात अन्न घेतलं नाही. राजानं विचारलं, महाराज, आपण काही खात नाही, आपल्याला काय हवं? स्वामी म्हणाले, मी बरसीला मल्लिकार्जुन जंगमाच्या घरी जेवतो आहे. फार आनंद होत आहे तिथे. राजाला आश्चर्य वाटलं. स्वामी इथे बसलेले आहेत आणि सांगतात बरसीला जेवत आहोत. राजानं एक घोडेस्वार बरसीला पाठवला. जंगम मठात जाऊन विचारलं, स्वामी समर्थ येथे आले होते का? जंगमांनी सांगितलं, हो, 7 दिवस स्वामी आमच्याकडे जेवले, आत्ताच गेले. मंडळी, जे देहबंधनाच्या पलीकडे आहेत ते एकाच वेळी 2 ठिकाणी असू शकतात. जिथे भक्ताचं प्रेम आहे तिथे स्वामी पोहोचतात. अंतर, वेळ, जागा यांना त्यांच्यासाठी अर्थ नाही. दुसरी लीला. रावाजीच्या घडी अन्न वाढलं. एकदा स्वामी समर्थ रामपूर गावी एका भक्ताकडे, रावाजींकडे गेले. रावाजींनी 50 माणसांचं जेवण बनवलं होतं. पण स्वामींच्या येण्याची बातमी पसरली आणि शेकडो माणसं जमा झाली. रावाजी घाबरले. महाराज, एवढ्या माणसांना काय देऊ? माझ्याकडे एवढं अन्न नाही. स्वामींनी सांगितलं, बाजारातून रिकाम्या टोपल्या आण. रिकाम्या टोपल्या आणल्या गेल्या. त्यात खंडोबा, अन्नपूर्णा आदी देवांच्या मूर्ती ठेवल्या आणि त्या टोपल्यांमधून अन्न वाढलं गेलं. सर्व माणसं जेवली.
अन्न संपलं नाही. मंडळी, ज्याच्याकडे अन्नपूर्णेची कृपा आहे त्याच्या घरात कधी अभाव नसतो. तिसरी लीला. पालखीतून अदृश्य बडोद्याचे राजे मल्हारराव गायकवाड यांना स्वामींच्या दिव्य शक्तीबद्दल समजलं. त्यांनी ठरवलं स्वामींना बडोद्याला घेऊन जायचं. सोन्यानं तुलाभार करायची. त्यांनी आपला प्रतिनिधी तात्यासाहेब पाठवला. चोळाप्पाला प्रभावित केलं. एक बंद पालखी तयार केली. स्वामींना त्यात बसवलं. कडापगाव स्टेशनकडे निघाले. स्टेशनवर पोहोचल्यावर तात्यासाहेब पालखी उघडायला गेला. पालखी रिकामी होती. स्वामी कुठेतरी नव्हते. मंडळी, पैसा, सत्ता, राजाची इच्छा यांनी स्वामींना बांधता येत नाही. स्वामी फक्त एकाच गोष्टीनं वश होतात, श्रद्धेनं, प्रेमानं, निखळ भक्तीनं. स्वामींची शिकवण मंडळी. स्वामी समर्थांनी आपल्या शिष्यांना वेदपठण सांगितलं नाही, ग्रंथ पाठांतर सांगितलं नाही. त्यांची शिकवण होती अतिशय साधी, अतिशय खोल. कोणाला दुखवू नका, सर्वांना आनंद द्या. प्रत्येक जीवात मीच आहे, एवढंच. ते श्रीमंत गरीब असा भेद पाळत नव्हते. हिंदू मुस्लिम असा फरक त्यांना माहीत नव्हता. एकदा एक मुस्लिम फकीर जो वेड्यासारखा भटकत होता स्वामींच्या सेवेत येत असे. त्यांना चिलीम अर्पण करत असे. स्वामींनी त्याच्या श्रद्धेनं प्रसन्न होऊन एकाच स्पर्शात त्याला आत्मसाक्षात्कार दिला. मंडळी, जे शतकानुशतके साधना करूनही मिळत नाही ते एका स्पर्शात मिळालं. कारण स्वामींकडे जाताना फक्त एकच गोष्ट घेऊन जायची, रिकामं मन. श्रद्धेनं भरलेलं हृदय, बाकी सगळं ते देतात. महासमाधी आणि अविनाशी वचन. मंडळी, 30 एप्रिल 1877, चैत्र वद्य त्रयोदशी, अक्कलकोटमध्ये चोळाप्पाच्या घरात स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. त्यांनी महासमाधी घेतली. एक भक्त केशव नायक रडत त्यांच्यापाशी गेला. म्हणाला, महाराज, तुम्ही जात आहात, मग आमचं कोण? आमचे रक्षण कोण करेल? स्वामींनी त्याला आपल्या पादुका दिल्या आणि म्हणाले, मी शिर्डीत राहीन, तिथे माझ्या भक्तांना भेट. मंडळी, नंतर कृष्णा अली बाक्कर नावाच्या भक्ताला स्वप्नात स्वामी आले. सांगितलं, आता मी शिर्डीत आहे, तिथे ये. बाक्कर शिर्डीला गेले. साईबाबांना पाहिलं आणि त्यांना जाणवलं इथे वेगळं कोण नाही, दोन्ही एकच आहेत. मंडळी, अवतार संपतो, पण अवताराचा संकल्प संपत नाही. स्वामींचं ते वचन आजही जिवंत आहे. मी शरीराने जातो, पण सदैव तुमच्यासोबत आहे. अक्कलकोटची ती समाधी आज जागृत आहे. तिथे जाणारा रिकाम्या हाताने परत येत नाही. प्रकट दिन कसा साजरा करावा? मंडळी, आता एक महत्वाचा प्रश्न. प्रकट दिन कसा साजरा करावा? अक्कलकोटला जाऊन समाधीचं दर्शन घेणं हे सर्वश्रेष्ठ आहे. पण जर जाता येत नसेल तर घरीही हे करता येतं. स्वामींचा फोटो किंवा पादुका स्वच्छ ठिकाणी ठेवा. सकाळी स्नान करून दीप लावा. फुलं वाहा. स्वामींची आरती म्हणा. तारक मंत्राचा जप करा. ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ चरित्र वाचा किंवा ऐका. अन्नदान करा. गरजूंना मदत करा. कारण स्वामींना सगळ्यात जास्त काय आवडतं? सेवा. दुसऱ्याचं दुःख हलकं करणं. मंडळी, आज प्रकट दिनाला जर तुम्ही फक्त एकच संकल्प केला, मी आज कोणाला तरी मदत करेन, तर तो स्वामींना सर्वात मोठा नैवेद्य ठरेल. प्रकट दिनाचा खरा अर्थ मंडळी, आज या प्रकट दिनाच्या दिवशी एक गोष्ट मनाशी घट्ट करा. स्वामी फक्त इतिहासात नाहीत, ते आत्ताही आहेत. ते तुमच्या श्वासात आहेत, तुमच्या हृदयात आहेत, तुमच्या त्या क्षणात आहेत जेव्हा तुम्ही एकटे बसता आणि सांगणारं कोणी नसतं. तोच तो क्षण जेव्हा स्वामी सर्वात जवळ असतात. मंडळी, हे व्हिडिओ बघताना जर तुमच्या जीवनात कुठे अडचण आहे, जर कुठे निराशा आहे, जर कुठे एकटेपण आहे, तर आज एकदा मनाने म्हणा, स्वामी, मी येतो तुमच्याकडे, तुमचा आश्रय मागतो. एवढं पुरे. कारण ज्याने स्वामींचा आश्रय घेतला
त्याला स्वामींनी कधी एकटं सोडले नाही. हा इतिहास आहे, हा अनुभव आहे. हे लाखो भक्तांचं जगलेलं सत्य आहे. अशक्य ही शक्य करील स्वामी. मंडळी, आज प्रकट दिनाला आपण एकत्र मिळून स्वामींचा जयघोष करूया. मोठ्याने, हृदयापासून, श्रद्धेने. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज योगीराज, परब्रह्म सच्चिदानंद, भक्त प्रतिपालक, अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंडळी, हा व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांती देऊन गेला असेल, जर स्वामींची कथा ऐकून तुमचं हृदय भरलं असेल, तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. कारण स्वामींचं नाव एका माणसापर्यंत जास्त पोहोचेल ही आपली सेवा आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे असेच दिव्य व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि खाली कमेंट्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत स्वामींसोबत राहिलात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आजही तुमच्यासोबत आहेत. आजही, या क्षणीही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.